बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची अपडेट समोर येते। अल्पवयीन आरोपीला आता घेऊन पोलीस रवाना झालेले आहेत। बाल न्याय मंडळामध्ये आता या आरोपीची चौकशी होणार आहे। दरम्यान आरोपीची आई आणि अल्पवयीन मुलगा या दोघांची समोरासमोर चौकशी होणार असल्याची माहिती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता शिवानीला घेऊन पोलीस बाल न्याय मंडळाकडे रवाना झालेले आहेत। त्या ठिकाणी या दोघांचीही चौकशी होणार असल्याचं कळतंय। पुण्यामध्ये या अल्पवयीन मुलानं एका तरुणाला आणि एका तरुणीला चिरडलं होतं आणि याच प्रकरणामध्ये वेगवेगळे खुलासे खरं तर समोर येत आहे। या प्रकरणामध्ये अनेक पोलिसांचं काही निलंबन सुद्धा झालेलं आहे। यासोबतच ससूनचे जे डॉक्टर आहेत त्यांचं निलंबन होऊन ते सुद्धा अटकेत आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नवनवे खुलासे होताना दिसत आहेत। दरम्यान आता आरोपी मुलाचे वडील, त्याचे आजोबा आणि त्याची आई हे तिघही गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, काय सांगाल? सध्या आरोपीच्या आईला या ठिकाणी बाल न्याय मंडळामध्ये नेलं जात आहे, सध्याचे काय अपडेट्स आहेत आणखी? नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात संपूर्ण अग्रवाल कुटुंब जे आहे ते या ठिकाणी दोषी मानले गेले आहे आणि त्याच संदर्भात पुणे पोलिसांनी या सगळ्यांना आता अटक केलेली आहे। गुन्हे शाखेच्या ताब्यात हे सर्वजण आहेत। एकूणच आपण पाहतोय की पोलीस वेगवेगळे दररोज खुलासे करत असताना गुन्हे शाखेकडून आज सकाळच्या सुमारास अल्पवयीन आरोपी मुलाची आई जी आहे शिवानी अग्रवाल हिला अटक केली। कारण ससून हॉस्पिटलमधील जे ब्लड फेरफार प्रकरण आहे त्या संदर्भात खरं तर आता या ठिकाणी बाल सुधारगृहामध्ये आरोपी जो अल्पवयीन मुलगा आहे आणि त्याची आई आहे त्या दोघांचा समोरासमोर तपास जो आहे तो केला जाणार आहे आणि त्याच संदर्भात आता पोलीस जे आहेत ते अल्पवयीन मुलाच्या आईला बाल सुधारगृहाच्या दिशेने घेऊन चाललेले आहेत। काही वेळात त्या ठिकाणी पोहोचतील। जवळपास त्यांचा पोलिसांना परवानगी मिळालेली आहे की आरोपी मुलाची आणि त्याच्या आईची समोरासमोर घेऊन तपासणी करण्याचं न्यायालयाकडून आणि त्याच संदर्भात आता पोलीस काय तपास करणार, कारण ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणामध्ये या दोघांचे जे ब्लड बदलण्यात आले ते ब्लड कोणाचं होतं नेमकं, त्याच्या आईचं जे ब्लड नव्हतं तर ते ब्लड कोणाचं घेतण्यात आलं होतं याही संदर्भात तपास जो आहे तो आता पोलीस करतील। खूप महत्वाची एक भूमिका जी आहे सचिन, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आई आणि मुलाची आता समोरासमोर चौकशी होणार आहे आणि यामध्ये काय नेमकं समोर येतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।